शेवटी असं आहे की तुम्ही कुठेही जेव्हा नव्या ठिकाणी जाता बाकीच्या गोष्टी तर मॅनेज होऊ शकतात, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मैत्र. आणि 24 हे वय असं आहे की जेव्हा शाळेचे, कॉलेजचे, नोकरीचे ज्या वयामध्ये तुमची मैत्री आणि इमोशनल इन्व्हॉल्वमेंट, अटॅचमेंट खूप असते अशा लोकांबरोबर, त्यांना सोडून जाणं हे माझ्या मते सगळ्यात चॅलेंजिंग जर काही असेल तर ते असेल. तर तुम्हाला त्यातनं तुम्ही कसे बाहेर आलात, का तुम्हाला अजूनही मिस काय करता तर ते मित्र, त्यांच्याबरोबरच्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या, का तुम्हाला तिकडं असे मिळाले की त्याची उणीवच नाही भासली, लगेचच नाही प्रेमात नाही पडलात, लग्न केलं? नाही. नाही काय आहे, इथे एक भाषेचा पण प्रॉब्लेम पडतो. म्हणजे मला हिब्रू येतंय, त्यांना पण हिब्रू येणार, पण तरी सुद्धा काही काही गोष्टी आपल्याला आपल्या त्या मित्रांमध्ये होत्या त्या इथल्या मित्रांमध्ये नाही. आणि इथे नेहमी काय बोलायचं काय सगळं हे सगळं स्वदेशी भावना. आता वॉर होणार आहे, आता ते तिकडे ते झालं, हे सगळं असं मुंबई सारख्या गप्पा नाही बाबा, चला आपण सिनेमाला जाऊया, कुठलं एक पिक्चर बघू, काय करू. इथे वेळ नाही कोणाला पिक्चर वगैरे जायला. आणि इथे पिक्चर घरात लागतायत ना, आता टीव्ही आलेत, त्यामुळं ते काही गरज पडत नाही. पण तुम्ही या महाराष्ट्रात मुंबईला आणि त्या सगळ्या ओझ्यांना सोडून जी काही आहेत तिथली ती, आणि मग तुम्हाला इथं पुन्हा ते मित्र, ते पिक्चर, ती चौपाटी, तो वडापाव, ती पाणीपुरी, ते शहाड, असं सगळं मग करायला मिळेल.